सावतवाडी इथल्या महादेव दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे। यासाठी दोन्ही गटातून 20 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी 14 उमेदवारी अर्ज पात्र ठरलेत। यापैकी एका गटाचे राजेंद्र ईश्वरा सावत हे सहकारी पतसंस्थेत नोकरीला असल्यानं अपात्र ठरले, तर विरोधी गटाचे जयसिंग सावत, तुकाराम सावत, शालाबाई सावत आणि ज्ञानू सावत हे थकबाकी असल्यानं अपात्र झाले आहेत। मारुती सावत हे पोट नियमानुसार दूध पुरवठा नसल्यानं अपात्र झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी फी बी कुलकर्णी यांनी दिली आहे। 17 फेब्रुवारीच्या सुनावणीनंतर या निवडणुकीची दिशा स्पष्ट होणार असल्याचं कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय। याबाबत राजेंद्र सावत आणि जयराम सावत यांना विचारलं असता सचिवांवर विरोधकांनी दबाव टाकून दाखले घेतले असून विरोधकांनी खोटे दाखले सादर केले असल्याचा आरोप त्यांनी केलाय। अपात्र जे संचालक झालेले आहेत ते दूध कमी आणि ह्याच्यातनं थकबाकी ह्याच्यातनं अपात्र झालेले। त्याला तुम्ही दाखला दिला होता मागच्या महिन्यातला, तुम्ही तुमचं थकबाकी नाही आणि तुमचं सेक्युरिटी काय केलं आपल्याला काय माहिती। बरं, दाखला सेक्युरिटी दिला तुम्हाला संचालक काय माहित नाही काय? नाही। पांडुरंग सावत यांनी संस्थेच्या सचिवांवर आरोप करताना आमचे उमेदवार थकबाकीदार नसून संस्थेत दूध पुरवठा करत असल्याचे दाखले सचिवांनी दिले होते। मात्र त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करताना दुसरंच रजिस्टर सादर केले असल्याचं सांगितलं। जर संस्थेनं दाखले दिले नसतील तर 3 उमेदवार पात्र कसे झाले आणि 1 उमेदवार बिनविरोध कसा झाला याची चौकशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। त्यामध्ये ते अपात्र झालेले आहेत। तर एकूण जर आपण बघायला गेलं तर आमच्या 5 संचालकांवरती हे झालेला आहे, अन्याय झालेला आहे। तो मी PR साहेबांच्याकडे त्यांच्या कोर्टामध्ये दाखल केलेला आहे। फक्त सचिवानं दाखला देता वेळी हेळसांड केलेली आहे, दूध रजिस्टरमध्ये थकबाकी रजिस्टरमध्ये फेरफार केलेला आहे। त्याचं माझं ऑडिट रिपोर्ट मी त्यांच्याकडून घेतलेला आहे। त्यामध्ये ताळेबंदामध्ये तफावत आहे, तरी मी त्या सचिवांच्या विरुद्ध पुढील सहकारी कोर्टामध्ये जाणार आहे।